ह्या लोकांवरती वरिष्ठांचा पगडा म्हणजे छाप, नियंत्रण बिलकुल नाही आहे. जर नियंत्रण असतं तर प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक दिवसाचा लेखाजोखा जे बोलतात ना, रोजनिशी डायरी, ह्याचा अहवाल ह्या डायरेक्टर लोकांकडे, मग ते जॉईंट सेक्रेटरी गायकवाड असतील, जॉईंट सेक्रेटरी अनिल गायकवाड असतील किंवा आयुक्त कोणी कुलकर्णी यांच्याकडे असेल, तर त्यांनी मला दाखवावा. मी येतोय उद्या भेटायला. पार मुंबईकर आज जीव मुठून जावतोय. भले मुंबईकरांना आपण बहुउद्देशीय विकास देतोय, परंतु विकास देत असताना मुंबईकर आपला जीव मुठीत धरून राहत आहे. आज सकाळी निघलेला माणूस संध्याकाळी जिवंत परत येईल अशी शाश्वती या मुंबईमध्ये राहिलेली नाही. मी कालच विषद केलं आहे की परवा 12वीच्या परीक्षा चालू झाल्या. 12वीच्या पहिल्या पेपरलाच कल्याण डोंबिवलीवरून निघालेला विद्यार्थी खारेगावच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये केंद्र असताना आला तर मध्येच रेल्वेतून पडला. रेल्वेमध्ये मुंबईमध्ये जी दुर्घटना झाली, सगळे पॅसेंजर दबादब पडले टर्निंगमध्ये. तर का होतं आहे? तर ह्याला मुख्यतः राज्यकर्ते जबाबदार आहेत. राज्यकर्ते का जबाबदार? कारण राज्यकर्ते जोपर्यंत येणारा महाराष्ट्रातील परप्रांतीय लोंढा, महाराष्ट्रातील येणारा, मी पुन्हा एकदा बोलतोय, जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये येणारा लोंढा परप्रांतीय हे राज्य रोखत नाही, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, हे कुठल्या अर्थाने राजकारण करतात, केवळ मतासाठी करतात, ह्याच्यात मला जायचं नाही आहे. परंतु मी एक नागरिक जो महाराष्ट्रात राहतो, जो टॅक्स पेयर आहे, कर भरतो, आणि मी जर कर भरतो तर मला चांगल्या सुविधा पाहिजे आणि मला माझ्या सुरक्षेची पण गॅरंटी पाहिजे, जीवाची पण शाश्वती पाहिजे. आज मी माझ्या इमारतीतून उतरल्यावरती पुढे जाईपर्यंत काय होईल याचं सांगू शकत नाही आहे. कारण की आज विकास करता करता हे लोकप्रतिनिधी विकासाला कधी फाटा देतात ते काही कळत नाही. आज टी चंद्रशेखर साहेबांसारखा आयुक्त कल्याण डोंबिवलीमध्ये आला, कल्याण डोंबिवलीचा विकास केला. हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंनी चंद्रशेखर साहेबांना ठाण्यामध्ये आणलं. ठाणे हे जर्जर असं टपरीचं शहर त्या काही झालं होतं. आनंद दिघे साहेबांसारखी, धर्मवीर आनंद दिघेसारखी महारथी ठाण्यामध्ये होती असतानाही न जुमानता टी चंद्रशेखर साहेबांनी ठाण्याचं रुंदीकरण केलं. केवळ हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेच्या शब्दाखातर केलं. आणि हे करत असता चंद्रशेखर काही मूर्ख होता का म्हणून ते फुटपाथ दिले, डिवायडर दिले, डांबरी रस्ते दिले. कालांतराने ते कॉन्क्रिटिंग झाले, कालांतराने ते UTWT झाले. परंतु हे करत असताना जे काही फुटपाथ होते ते मागील आत्ताचे खासदार आणि मागील महापौर यांनी डिफॉल्ट योजना आणून शासनाच्या अध्यादेशात चुकीचा अर्थ काढून सर्वच्या सर्व फुटपाथवरती 10-10 मीटरवरती स्टॉल्स 1-1 लाख रुपये, 1-1 लाख रुपये, 1-1 लाख रुपये या मस्क्यांनी एजन्सी उघडून भैया लोकांना सगळे स्टॉल विकलेले आहेत. हे स्टॉल, हे जे काही एजंट आहेत, याच्याकडे एकाकडे 50-50 स्टॉलचे एजन्सी आहे. आणि हे स्टॉल प्रत्येक परप्रांतीयाला विकलेले आहेत. आणि परप्रांतीय हे जे स्टॉल ज्यांना मिळालेत, दिव्यांगांना, चर्मकार लोकांना, यांनी भाड्याने देऊन सायंकाळी राजरोसपणे तंदूर कॉर्नर, चायनीज कॉर्नर, दारूभट्टी, फास्ट फूड सेंटर अशा प्रकारे करून आजूबाजूचा फुटपाथचा परिसर पण व्याप्त केलेला आहे. त्यामुळे लोकांना चालायला फुटपाथ नाही. माझ्यासमोर 2 ॲक्सिडेंट झाले. 2 लोक मी मरताना बघितले, 2 नाही, 2 तर लोक एका ॲक्सिडेंटमध्ये गेली. परत दुसरा एक ॲक्सिडेंट झाला. सकाळी एका कामावर जाणाऱ्या तरुणाचा पाय तुटला ट्रक खाली. ते बघवत नव्हतं ॲक्सिडेंट. मी सकाळी मॉर्निंग वॉक करून येत होतो. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉक केलेला माणूस मॉर्निंग वॉक करता करता जिवंत घरी येईल असं शाश्वती देऊ शकत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टीमध्ये जबाबदार आहे राज्य सरकार. आणि राज्य सरकार आपली जबाबदारी झकडण्यासाठी
हे क्षुल्लक अधिकाऱ्यांना निलंबित करतं. एकनाथ शिंदेंचा तर हातखंडा आहे निलंबित करण्यामध्ये. गुन्हा असो या नसो, मी आरोप आहे एकनाथ शिंदेंवरती. हलक्या कानाचे आहेत ते. एकनाथ शिंदे हलक्या कानाचे आहेत. कोणी काय कानामध्ये मुतलं का लगेच सस्पेन्शन करायला कमिशनरला फोन करतात, ते रवींद्र शिंदेला सस्पेंड करा. कशासाठी कशासाठी का? त्याच्यामागे वस्तुस्थिती बघा ना, अहवाल घ्या ना. काही नाही बघायचं, रवींद्र शिंदेला सस्पेंड करा. राबोडीमध्ये चुकीचं काम होतं आहे आणि जो अधिकारी ज्याच्या अंतर्गत काम आहे त्यालाच माहिती नाही काम होतं आहे. आणि जेव्हा माझ्याकडे तक्रारी आल्या त्या कामावर मी आक्षेप नोंदवला आणि मी आक्षेप नोंदवला म्हणून मीच सस्पेंड. म्हणजे चुकीचं कामाला प्रामाणिकपणे हरकत घेतली, ते बंद केलं. ज्या कामाशी काही संबंध नाही तो अधिकारी सस्पेंड, म्हणजे मी रवींद्र तांगो शिंदे सस्पेंड. म्हणजे सेवानिवृत्ती होता होता 3 वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये 2दा निलंबन आणि अतिक्रमण अनधिकृत बांधकाम असताना राजकीय बळीचं निलंबन. म्हणजे एखादा अधिकारी प्रामाणिक काम करत असेल तर त्याची काम करण्याची मेंटॅलिटी, मानसिकता मरून जाते. त्यामुळे मी शेवटच्या वर्षी काही कामच नाही केलं. आज ठाणे महानगरपालिका असो का राज्याचं राज्य शासन असो, वशिलाने पदं दिली जातात. ज्यांची पात्रता नाही, ज्यांची क्लर्कची लायकी नाही आहे, ज्यांची शिपायाची लायकी नाही, त्यांना उपायुक्त बनवलं जातं राजकीय वरदस्थाने वशिलाने. उपायुक्त नाही तर SRA सक्षम प्राधिकरण बनवलं जातं. तांत्रिक पात्रता काय आहे? आर्किटेक्ट आहे, वास्तुविशारद आहे, इंजिनियर आहे, IAS आहे, MPSC, अशी सक्षम पात्रता काही नाही. केवळ राजकीय वर्ग असतं. कोणाचे तरी राजकीय लागे बांधे आहेत म्हणून एका महिला वर्गाला डायरेक्ट वरच्या पदापर्यंत पद दिलं जातं. मी शासनाकडे गेलो, शासनाला विचारलं, नगरविकास खात्यात विचारलं. ते बोलले आम्ही कुणाला अशा प्रकारचे पदं दिलेले नाहीत. ते दिले असेल तर तुमच्या महानगरपालिकेने दिले असेल. मग आता शासनाने क्लिअर केलेलं आहे की आम्ही दिलेले नाहीत. मग महानगरपालिकेने या बाबतीत लक्ष द्यावं, अशा प्रकारची पदं तात्काळ रद्द करावीत. म्हणून हा जो का आहे, जो काही अपघात होतात का होतात, तर अशा प्रकारचे अधिकारी ज्यांची क्षमता नाही, ज्यांची पात्रता नाही, ज्यांची पात्रता नाही, अशा प्रकारचे अधिकारी जर त्या पदावर बसले तर नक्कीच घोटाळा, भ्रष्टाचार, टक्केवारी 50% खोका याचा होतो. आज SRA शासन नियमावलीमध्ये, SRAच्या नियमावलीमध्ये जॉईंट व्हेंचरचं क्लॉजच नाही आहे. जॉईंट व्हेंचरचं क्लॉज नाही आहे, जॉईंट करारनाम्याचा क्लॉज नाही आहे. तरी पण रेरा अंतर्गत जॉईंट ॲग्रीमेंटखाली दुसऱ्याच कंपनीला जागा विकून कथित भ्रष्टाचार भूखंडाचा झालेला आहे, तो मी काढलेला आहे. मी पत्रकार परिषद घेणार आहे. केवळ राजकीय नेता असला तरच आवाज उठवायचा का? सर्वसामान्यांनी आवाज नाही उठवायचा. आज ठाण्यामध्ये आदिवासी जमीन गिळंकृत केली जाते, गोरगरिबांची जमीन गिळंकृत केली जाते, तिथे SRAचे प्रस्ताव बनवले जातात. मी सगळी माहिती अधिकाऱ्यातून काढलेली आहे. मग ते क्लस्टर असो की SRA असो, ठाण्यामध्ये क्लस्टर आणण्यामागचा उद्देश, ठाण्यामध्ये SRA आणण्याचा उद्देश एकमेव आहे, तो म्हणजे टक्केवारी, खोकेदारी आणि विकासकांचे हात मिळवणे, हा त्याचा मागचा उद्देश आहे. आता मागेच बघा ना, निवडणुकापूर्व ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन DP करताना ग्रीन झोनचा ग्रीन झोनचा R झोन म्हणजे ग्रीन झोन म्हणजे हरित झोन पट्टा, रेसिडेन्शियल झोन करताना 10,000 कोटी रुपये एका विकासकाने गोळा केले आणि तो विदेशात पळूनही गेला. त्याचं नाव आहे आशर. आशर कोणासाठी काम करतो? तर राज्याचे मुख्यमंत्री त्यांना मैत्री या संस्थेवर बसवलेलं होतं. ते पद मी काढायला लावलं मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन. रवींद्र शिंदे आहे, संविधानाने चालतो, घटनेने चालतो, शासन नियमावलीने सुद्धा चालतो. जिथे चुकीचं होईल तिथं हा टोळा आणणार. कारण आहे संविधान, महाराष्ट्र शासन, सेवा नियमावली, अध्यादेश आणि संविधान घटना नियमावली याचा जर कोणी मोडीत काढायचा प्रयत्न करत असेल तर हा रवींद्र शिंदे जीव गेला तरी 72
परंतु मागे हटणार नाही. त्याच्यावर आवाज उठून आज येणाऱ्या अधिवेशनामध्ये 18 तारखेला त्याच्यामध्ये मी आवाज करणार. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, भारत.